Steady work learn to the land bed. The land made soil, big stone and rock. आपण मागच्या तासाला पाहिलं होतं, जी जमीन आहे ती जमीन माती, छोटे मोठे दगड यांच्यापासून ही जमीन बनत असते. लेअर ऑफ द लँड. लेअर ऑफ द लँड. आता आपण जमिनीचे जे थर आहे ते आता आपण पाहणार आहोत. The land and the earth look also dislike if pipeline is being laid in neighborhood. Observe the carefully the pits dug for the purpose. You will see some layer under the land surface showing occupied figure. Land earth look also neighborhood the pipeline and occupying the figure. Same land layer see in a pipeline. तुम्ही तुमच्या अवतीभोवती कुठे पाईपलाईनचं काम चालत असणार तर त्या पाईपलाईनचं काम चालत असेल तिथं जा, तिथं लक्ष देऊन व्यवस्थित त्या खड्ड्याचं निरीक्षण करा. जसं हे तुम्हाला चित्रामध्ये जी लँड ऑफ लेयर जसं दिसत आहे तसेच तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये जे मातीचे थर आहेत ते तसेच तुम्हाला पाहायला मिळणार. If the land mature soil, topmost layer is from the decomposition of this remain of the plant and animal. This layer is for the humus. It is usually found in dense forest. The land mature soil, the topmost layer from the decomposition plant and animals. From the humus layer. Humus layer found to डेरेस फॉरेस्ट. आपण पाहत असतो तो मातीचा जो टॉप मध्ये जो वरचा भाग असतो तो प्राणी, वनस्पती यांच्या विघटनापासून तयार झालेला असतो. त्याला आपण काय म्हणत असतो, ह्युमस लेअर. ह्युमस लेअर म्हणजे पृथ्वी मुद्रा. तर आपण पृथ्वी मुद्रा म्हणतो. फाउंड द डेरेस फॉरेस्ट. जे घनदाट जंगल असते त्या जंगलमध्ये असे आपल्याला पृथ्वी मुद्रा ही पाहायला मिळत असते. इट इज युजली फाउंड द डेन्स फॉरेस्ट. लुक ॲट दिस पिक्चर. असं घनदाट जंगल असतं, असे ह्युमस लेअर आपल्याला तिथं पाहायला मिळत असते. इट इज युजली found the dense forests. The land below in full sand, soil, small stones, warp and insect. The below the humus layer, soil, small stones, warp and insect. त्याच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये आपल्याला छोटेसे वर्म, किडे, छोटे दगड, मोठे दगड हे आपल्याला आढळत असतात. Soil and piece bedrock are found below the layer land. Immature soil, the soil, the bedrock found below the layer, the land, the immature soil. या मातीच्या खाली इमेच्युअर सॉइलमध्ये आपल्याला सँड म्हणजे वाळू आणि दगड हे आपल्याला आढळून येत असतात. त्याला आपण काय म्हणतो, इमेच्युअर. इमेच्युअर म्हणजे अपरिपक्व मुद्रा. फर्दर द बिलो द लेयर proportion of the soil decrease and the rock increase. This is the layer, the bedrock. The main minerals are the soil derived from the rocks. Further the below the proportion decrease the soil and increase the rock. This layer, the bedrock. The bedrock derive the मिनरल्स, मेन मिनरल्स. आपण पाहत असतो अजून इमेच्युअर मातीच्या
खाली जर आपण गेलो, जसं जसं आपण खाली जात असतो तसं आपल्याला मातीचं प्रमाण हे कमी कमी होताना दिसून येतं आणि खडकांचं प्रमाण हे काय होत असतं आपल्याला वाढताना दिसून येत असतं. ते पिक्चरवरून आपल्याला समजत आहे. द मिनरल्स सॉइल द डिराइव्ह द रॉक्स, त्या रॉक्सपासून त्या दगडांपासून आपल्याला काय मिळत असतात, खनिजं हे मिळत असतात. दॅट इज वे soil different region is different the color and texture soil determine the bedrock. That the soil different region different color texture determine the bedrock. दगडावरून मातीचा आकार, रंग, तिची पोत हे दगडावरून ठरत असते. The process of the soil formation, द प्रोसेस ऑफ द सॉइल फॉर्मेशन म्हणजे माती बनण्याची प्रक्रिया. माती कस काय तयार होत असते. द सॉइल लँड फ्रॉम बाय नॅचरल प्रोसेस. द अबायोटिक कंपाउंड म्हणजे अजैविक घटक फ्रॉम द सॉइल सप्लाय थ्रू द वेदरिंग द बेडरॉक. द सॉइल द लँड द नॅचरल प्रोसेस. अबायोटिक कंपाउंड सप्लाय द वेदरिंग द बेडरॉक. आपण पाहतो जी माती असते, जमिनीवर माती ही नैसर्गिक निर्मिती बनत असते आणि अजैविक घटक असतात. ते अजैविक घटक जे बेडरॉक मोठ्या दगडांना अपक्ष होण्यासाठी काय करत असते, मदत करत असते. Due to heat, cold, water, sun, wind, and respectively the bedrock down the pieces. Stone, sand, soil from the pieces. Heat, cold, water, rain, the bedrock pieces. The soil, stone, sand, and pieces. आपण पाहतो जे मोठे खडक असतात, ऊन, वारा, पाऊस यांच्यामुळे त्या खडकांचा काय असतं, छोटे छोटे तुकडे हे बनत असतात. त्याच्यापासून माती, छोटे मोठे दगड हे तयार होत असतात. मायक्रोस, वर्म and insect found among the rodent like mice also found here. The microbes, worms, the rodents, mice, the rats found. आपण पाहत असतो अशा मातीच्या याच्यामध्ये आपल्याला रोडियन्स, उंदीरसारखे, घुशीसारखे प्राणी, आपल्याला वर, कीड असे त्या मातीमध्ये आपल्याला काय असतात, सापडत असतात. ते प्राणी तिथं आपल्याला दिसून येत असतात. द रूट्स ऑफ द ग्रोइंग ट्री लँड हेल्प वेदरिंग द रॉक. द प्रोसेस सॉइल फॉर्मेशन is slow and continuous. The plant roots, the bedrock, the weathering. This process soil continuous and slowly process. आपण पाहतो जे वनस्पती असतात, वनस्पतींचे जे मुळं असतात ते बेडरॉक म्हणजे खडकांना अपक्ष होण्यासाठी काय करत असतात, मदत करत असतात. आणि मातीची प्रक्रिया ही एकदम आपण पाहतो हळूहळू कंटिन्यू सतत ही होत असते. Take a 1000 air 2.5 centimeter thick layer the mature soil. About the 1000 air 2.5 layer the mature soil. परिपक्व मृदा बनण्यासाठी 2.5 सेंटीमीटर एवढा थर बनण्यासाठी हजारो वर्ष लागत असतात. Soil can get destroyed in short period. Flood, storm and human activities such meaning. The soil that destroy human activities, meaning floods, storms. आपण पाहतो माती काय होत असते, नष्ट होत असते. खोदकाम केल्यामुळे, मोठा वादळ आल्यामुळे, पूर आल्यामुळे माती काय होत असते, नष्ट होत असते. That way necessary conserve soil and prevent erosion the land. The necessary conserve the soil erosion the land. मग जमिनीची धूप थांबवणे हे कसं असतं, आवश्यक असतं. मग त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे. बेस्ट रेमेडी फॉर दिस इन्क्रीज टू ग्रीन कव्हर लँड, इरोजन ऑफ द लँड, रेड्यूस ग्रास, ट्रीज, bushes are the grow. The increase the green cover, bushes, trees, grass. The
प्रिव्हेंट टू सॉईल इरोजन. मग आपण गवत लावले, झाडं लावले, झुडपं लावले, त्याच्यापासून मातीचं काय होत असते, जमिनीची धूप ही थांबत असते. कारण की ज्या मुळा असतात त्या मुळा काय करतात, सॉईलला म्हणजे मातीला घट्ट पकडून ठेवत असतात. द सराउंडिंग द गार्डन, हिल्स, रिव्हर, बँक, द रॉकी ग्राउंड. असं तुमच्या अवतीभोवती तुम्ही जिथं नदी असेल, तिथं डोंगर परिसर असेल, मैदान असेल, असे गार्डन असेल, त्या आजूबाजून तिथली तुम्ही काय करा, जी माती आहे ती माती काय करा, तुम्ही गोळा करा. वेगवेगळी माती गोळा करून त्यांचं काय करा, त्यांच्यामध्ये काय काय फरक आपल्याला आढळतो ते काय करा, तुम्ही नोट करा. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, ह्युमस लेअर फ्रॉम सॉइल ड्यू decomposition, dead plants and animal microbes. Humans supply the nutrients for the soil. The human race from to soil, plants and animal decomposition. The humus soil nutrients the soil. जे ह्युमस लहर असतो तो प्राणी तसंच वनस्पती यांचं विघटनापासून बनत असतं आणि पोषक तत्व पुरवण्याचं काय करत असतं, काम ही करत असते मृदा. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द एरेटिंग द सॉइल, होल्डिंग द वॉटर द सॉइल. द ह्युमस इम्पॉर्टंट होल्डिंग द वॉटर. जी कुठित मुद्रा असते ती कुठित मुद्रा काय करत असते, पाण्याला धरून ठेवत असते, त्याच्यामध्ये धरून ठेवण्याची क्षमता असते. द ह्युमस प्रोपोर्शन फर्टाईल सॉइल 33% to 50%. द अपर लेअर, जी सुपीक जिथं जमीन असते, चांगली जमीन असते, तर अपर म्हणजे जो वरचा चांगल्या जमिनीमध्ये 33 किंवा 50% हा उचित मुद्रेचा थर आपल्याला दिसतो. फॉरेस्ट ऑन द लँड गॉट ब्राईट अंडरग्राउंड ड्यू टू ग्रेट upheavals that took place on the earth many ages ago. After that process, the formation of fossil fuel, the living look placed the underground. The process the bright undergo the great upheavals and many ago here. The process the underground the fossil fuel. आपण पाहत असतो बरेचशा वर्षापूर्वी जमिनीची उलट पालट झाल्यामुळे बरेचसे जंगल जमिनीमध्ये धरले गेले आणि जमिनीमध्ये धरल्या गेल्यानंतर ते मृत अवशेषांचं जीवाश्म इंधन म्हणून काय झालं, प्रक्रिया होण्यास तयार झाली. फ्युएल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफाईन, दॅन अदर युजफुल मटेरियल लाईक tar, wax from the fossil are the crude oil. Diesel, petrol, paraffin, wax, tar, the crude oil in the fossil fuel. पेट्रोल, डिझेल, tar, wax याचा आपण खनिज तेल म्हणून काय करतो, त्यांचा आपण वापर हा करत असतो. लिव्हिंग थिंग इज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल so does man. The living thing, air, water, land available in the earth use the man. आपण पाहत असतो पृथ्वी, हवा, पाणी, जमीन हे आहेत, त्यांचा सजीव हा काय करतो, मनुष्य हा त्यांचा उपयोग हा करत असतो. However, the proportion, the resources that are actually put use are very small compared to whole earth. However, the proportion, the resources compared to earth very small. जर आपण पृथ्वीचा विचार केला, जे नैसर्गिक संसाधने हे पृथ्वीचा आपण कम्पेअर केला पृथ्वीशी, तर हे जे नैसर्गिक संसाधने पृथ्वीवर फार ते कशा आहेत, कमी आहेत. लँड 29%, पोटेबल वॉटर, फ्रेश वॉटर 0.3% अँड ऑक्सिजन 21%. पहा, हे जे नैसर्गिक संसाधने हे पृथ्वीच्या तुलनेने कशा आहेत, कमी आहेत. आपण पाहत असतो 29% फक्त जमीन आहे, पिण्याचं पाणी फक्त 0.3% आहे आणि ऑक्सिजन हे 21% एवढं आहे. Even this small proportion that resources show in the table sufficient for the living thing. The small proportion of the natural resources in the earth, but sufficient the living thing.
जे मी तुम्हाला हवा, तसंच ऑक्सिजन, पाणी, जमीन हे पृथ्वीच्या तुलनेने कमी आहे, तरी लिव्हिंग थिंगसाठी कसे सफिशियंट म्हणजे पुरेसे आहेत. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर द मॅन कंट्रोल हिज ग्रीड. इन द अदर वर्ड्स ही मस्ट यूज द रिसोर्सेस judiciously with the awareness that they need for all the other living things, not just the mankind. To use the necessary, the man, the other living thing, just judiciously with the awareness, the living thing, the mankind. जसं आपण पाहतो सजीवने आपण त्यांचं फक्त जे नैसर्गिक संसाधन आहे त्यांच्या गरजेपुरताच आपण वापर केला पाहिजे, कारण की इतर सजीवी त्यांचा आपण विचार केला पाहिजे. Thanks.